प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ आजच्या वेळेकरता, समयाकरता की प्रभूने एक सुंदरशी वेळ पुन्हा एकदा आपल्या जीवनात दिली. या रविवारच्या दिवशी पुन्हा एकदा आपण त्याची स्तुती, त्याची आराधना करण्याकरता एकत्र आलेले आहोत. त्याबद्दल त्याच्या नावाला आपण धन्यवाद देऊ की तो धन्यवादित आहे. तो धन्यवादित परमेश्वर आहे. त्याला आपण आपल्या ओठांचे अर्पण करूया. स्तोत्र 106 याचं पहिलं वचन काय म्हणतं पहा. परमेश्वराला स्तवा, परमेश्वराचे उपकार स्मरण करा, कारण तो चांगला आहे, त्याची दया सनातन आहे. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराला का स्तवायचं? कारण की पिढ्यानपिढ्या तो आपणास सांभाळतो आणि त्याची दया सनातन आहे, ती न संपणारी आहे. आज पण आहे, उद्या पण आहे. जोपर्यंत या जगामध्ये आपण जिवंत आहोत तोपर्यंत त्याची दया आपल्यावर आहे. रोज एक दिवस तो नव्याने दाखवणारा असा परमेश्वर आहे. त्याची प्रीती आपल्यावर आहे आणि त्या प्रीतीचं प्रमाण काय आहे की त्याने आपला एकुलता एक पुत्र आपल्या सर्वांच्या अपराधांकरता, पापांकरता अर्पण असा दिला. ही त्याची दया आहे. या आपण त्या जिवंत परमेश्वराला प्रभूच्या नावामध्ये आपले अर्पण सादर करूया. एक छोटीशी प्रार्थना करूया आणि त्यानंतर एक दोन गीत प्रभूला सादर करून येणाऱ्या संदेशाकडे आपण जाऊया. धन्यवाद, धन्यवाद, स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वर, तुझ्या नावाला धन्यवाद देतो या वेळेकरता, समयाकरता. होय, एक सुंदरशी वेळ संध्याकाळ आमच्या जीवनात तू दिलास, आम्हाला तू राखलस आणि तुझी स्तुती करण्याकरता तू आम्हाला एकत्र आणलं. त्याबद्दल तुझ्या नावाला, प्रभूच्या नावात धन्यवाद देतो. होय, येणारं वचन वर्षिप तुझ्या हाती सुपूर्त करतो. त्या येणाऱ्या वचनाद्वारे, वर्षिपद्वारे प्रत्येकाला तू आशीर्वादित करशील. आम्हाला ठाऊक आहे काल रात्रीपासून आज दिवसभर झालेल्या सर्व चुकांची, अपराधांची, चुकांची आम्हाला तर ख्रिस्ताच्या नावात क्षमा कर. ज्यांनी आमची मन दखली त्यांनाही आम्ही प्रभूच्या नावात क्षमा करतो. येणारं वचन ख्रिस्तामध्ये तू आशीर्वादित करशील. आम्हाला ठाऊक आहे आणि प्रार्थना तारणकर्त्या ख्रिस्ताच्या नावात केली म्हणतोय पित्या, आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ आजच्या वेळेकरता, समयाकरता. एक सुंदरशी वेळ संध्याकाळ आपल्या जीवनात दिली. याकरता आपण त्याच्या नावाला धन्यवाद देऊ की तो स्तुतीस योग्य, भयावय म्हणजे भय धरण्यास योग्य असा तो परमेश्वर आहे. आपला परमेश्वर भडकणारा अग्नी सुद्धा आहे. याकरता त्याच्या वचनात राहूया, त्याच्या प्रार्थनेत राहूया आणि त्याला पसंत असलेलं जीवन आपल्या जीवनात ख्रिस्तामध्ये राखूया. तो राजांचा राजा आहे, त्याचा पुत्र राजांचा राजा आहे, प्रभूंचा प्रभू आहे. तो येणार आहे. त्या दिवसापर्यंत किंवा त्या दिवसाच्या अगोदर जर आपल्याला जावं लागल्या जगातून, तर आपण त्याला पसंत असलेली वधू, त्या राजास पसंत असलेली वधू असं आपण बनूया. राजा येशू आला, राजा येशू आला, राजा येशू आला, राजा येशू आला, सैतानाला जिंकायाला राजा येशू आला, सैतानाला जिंकायाला राजा येशू आला. घालवूनी पापे आणि दुःखी घोर, घालवूनी पापे आणि दुःखी घोर, पूर्ण शांती द्यावयाला राजा येशू आला, पूर्ण शांती द्यावयाला राजा येशू आला. राजा येशू आला, राजा येशू आला, राजा येशू आला, राजा येशू आला, सैतानाला जिंकायाला राजा येशू आला, सैतानाला जिंकायाला राजा येशू आला. आनंदी आनंद झालो पापमुक्त, आनंदी आनंद झालो पापमुक्त, मला शुद्ध करायाला राजा येशू आला, मला शुद्ध करायाला राजा येशू आला.
राजा येशू आला, राजा येशू आला, राजा येशू आला, राजा येशू आला, सैतानाला जिंकायाला राजा येशू आला, सैतानाला जिंकायाला राजा येशू आला, वधस्तंभावरी प्राण देता झाला, वधस्तंभावरी प्राण देता झाला, जगताचा त्राता झाला राजा येशू आला, जगताचा त्राता झाला राजा येशू आला, 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 सैतानाला जिंकायाला राजा येशू आला, सैतानाला जिंकायाला राजा येशू आला, राजांचा तो राजा, प्रभूंचा तो प्रभू, राजांचा तो राजा, प्रभूंचा तो प्रभू, बोला सारे जय जय बोला राजा येशू आला, बोला सारे जय जय बोला राजा येशू आला, 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 सैतानाला जिंकायाला राजा येशू आला, सैतानाला जिंकायाला राजा येशू आला. प्रेज द लॉर्ड. होय, राजांचा तो राजा, प्रभूंचा तो प्रभू, सैतानाला जिंकायाला तो या जगात आला आणि त्या सैतानाला वधस्तंभावर हरवून मरणावर विजय मिळवून तो पुन्हा स्वर्गी चढला. होय, तो प्रभूंचा प्रभू, राजांचा राजा, देवाचा एकुलता एक पुत्र या जगी पापी देहासारख्या देहाने यासाठी आला की त्याने देहा दंडाज्ञा भोगून आपल्यासाठी तो सर्व खंड भरला जावा. होय, त्याने आपल्या सर्वांकरता जो कोणी त्या प्रभू येशू नामावर विश्वास ठेवतो त्या सर्वांसाठी सार्वकालिक जीवन वतन हे दिलेलं आहे. ते नाव फार गोड आहे. येशूचं नाव, ते नाव काय आहे? ते फार गोड नाव आहे. जे नाव आपल्याला दिलं ते नाव काय आहे? फार गोड नाम आहे, फार मधुर नाम आहे. ते सर्वांहून उंच केलेलं असं नाम आहे. ते देवाच्या एकुलत्या एक पुत्राचं नाव आहे. ते सामर्थ्यशाली नाव आहे. ते शांती देणारं नाव आहे. सार्वकालिक जीवनात प्रवेश देणारं ते प्रभू येशू एक नाव आहे. होय, उपासना संगीतामध्ये पण येशूच्या नामाविषयी सुंदरसं गाणं आहे. होय, उपासना संगीतामध्ये पण त्या नामाविषयी लिहिलेलं एक गाणं आहे. ते नाव आपल्या सर्वांना सामर्थ्य देण्याकरता, स्वर्गलोकी पोहोचवण्याकरता परमेश्वराने आपल्या पुत्राचं एक नाव दिलं. तू मरियेला म्हणाला पहा, त्याचं नाव येशू असं ठेव. प्रेज द लॉर्ड. होय, ते विजयशाली नाव आहे. ते आपलं धाव पोहोचवण्याकरता, आपल्या सर्वांकरता पूर्ण करून स्वर्गलोकी बसलेला असा आहे. येशूचे नाम गोड पा दिनास लागते, येशूचे नाम गोड पा दिनास लागते, ते दुःखे भय अनिवा नाही करीते, ते दुःखे भय अनिवा नाही करीते,
येसूचे नाम गोड दिनास लागते, ते दुःखे भय अनिवा नाहीसे करीते, ते दुःखे भय अनिवा नाहीसे करीते, येसूचे नाम गोड दिनास लागते, त्या नावे शांती भरते, अत्यंत समाधान, भुकेले तृप्ती पावती, दिना मिळे कल्याण, भुकेले तृप्ती पावती, दिना मिळे कल्याण, येसूचे नाम गोड दिनास लागते, येशू हा माझ्या प्रार्थना देवाला ऐकवी, दुष्टांच्या सर्व योजना बळाने घालवी, दुष्टांच्या सर्व योजना बळाने घालवी, येसूचे नाम गोड दिनास लागते, येसूचे नाम गोड दिनास लागते, येशू हा माझा मित्र जा पाठिंबा मेंढपा, गुरु उपाध्या दयावा वराजाही ते जा, गुरु उपाध्या दयावा वराजाही ते जा, येसूचे नाम गोड दिनास लागते, हे प्रभु माझी स्तवने अत्यंत हलकी, गायिनी स्वर्गी गायने दूतांच्या सारखी, गायिनी स्वर्गी गायने दूतांच्या सारखी, येसूचे नाम गोड दिनास लागते, आता ही तुझी ममता
सांगे मी सकळा अंतरी भरी शांतता मरता दयाळा अंतरी भरी शांतता मरता दयाळा येसूचे नाम गोड फार दीनास लागते येसूचे नाम गोड फार दीनास लागते ते दुःखे भय आणिवा नाही स्वीकारिते ते दुःखे भय आणिवा नाही स्वीकारिते येसूचे नाम गोड फार दीनास लागते. प्रेज द लॉर्ड. येसूचं नाम गोड फार दीनास लागते. होय, येसूचं नाम गोड आहे आणि आपणासाठी ते सामर्थ्य करता दिलं आहे. ते गोड मधुर नाम आहे. सर्व नामाहून उंच नाम त्याला देण्यात आलं. होय, सर्वांहून उंच असं नाम देवाच्या पुत्राचं प्रभू येशू देण्यात आलं. मरियला देवदूत म्हणाला की तू त्याचं नाव येशू ठेव. आणि होय, ते विजयशाली नाव आहे. ते नाव तुम्हाला सामर्थ्य देण्याकरता आहे, मार्ग दाखवण्याकरता आहे, शांती करता आहे, ते जय प्राप्तीसाठी आहे, विश्वासरूपी तारू आहे. ते एकच नाव तुम्हा सर्वांना पुरेस असं आहे. त्याची कृपा तुम्हा आम्हास पुरेशी अशी आहे. प्रेज द लॉर्ड. याकरता प्रार्थनेत राहा, वचनात राहा आणि आपल्या जीवनातून ते नाव उंचवा. ख्रिस्ताच्या चित्तवृत्तीमध्ये स्वतःला राखा. आपल्या जीवनामध्ये त्याची वाणी ओळखा. त्या मेढपाळाची, पवित्र आत्म्याची, देवाची वाणी ओळखा आणि त्यानुसार आपलं जीवन जगा. त्याच्या वचनानुसार आपलं जीवन जगा. त्याच्या संगती एक मित्रतापूर्ण संबंध प्रस्थापित करा. कारण ख्रिस्त म्हणतो, पहा, मी तुमचा मित्र आहे. होय, तो आपला मित्र आहे, देवाकडून पाठवलेला, आपल्याला तारण दिलेला, आपल्याला तारणाचा मुकुट दिलेला, आपल्याला शांती देणारा, आपला स्थिर राखणारा असा तो देवाचा एकुलता एक पुत्र आहे. त्याची वाणी ओळखा आणि पवित्र आत्म्याच्या बोधामध्ये, वचनामध्ये आपलं जीवन जगा. दिल में धीमी आवाज आई, अपने गुनाहों को मान, जान लिया मैंने आवाज उसकी, इसका किया अपमान. दिल में धीमी आवाज आई, अपने गुनाहों को मान, जान लिया मैंने आवाज उसकी, जिसका किया अपमान. प्रार्थना में जो कुछ मांगा पूरा करो अरमान. प्रार्थना में जो कुछ मांगा पूरा करो अरमान. सारी कथाएं मानता हूँ, तेरा करूँ अब ध्यान. प्रार्थना में
जो कुछ मांगा पूरा करो अरमान। दिल में धीमी आवाज आई, अपने गुनाहों को मान। जान लिया मैंने आवाज उसकी, जिसका किया अपमान। दिल में धीमी आवाज आई, अपने गुनाहों को मान। जान लिया मैंने आवाज उसकी, जिसका किया अपमान। प्रार्थना में जो कुछ मांगा पूरा करो अरमान। प्रार्थना में जो कुछ मांगा पूरा करो अरमान। ईमान लाए तुझ पे मसीहा, आए तुम्हारे पास। माफ करो अब पाप हमारे, कर दो लहू से साफ। ईमान लाए तुझ पे मसीहा, आए तुम्हारे पास। माफ करो अब पाप हमारे, कर दो लहू से साफ। प्रार्थना में जो कुछ मांगा पूरा करो अरमान। प्रार्थना में जो कुछ मांगा पूरा करो अरमान। सारी खताएं मानता हूँ, तेरा करूँ अब ध्यान। प्रार्थना में जो कुछ मांगा पूरा करो अरमान। धन्यवाद धन्यवाद स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वरा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो या वेळेकरता, समयाकरता, सुंदरशा वेळेकरता तू आम्हाला एकत्र आणलं त्याबद्दल धन्यवाद देतो। येणाऱ्या वचनाद्वारे प्रत्येकाचं जीवन ख्रिस्तामध्ये तू आशीर्वादित करशील आम्हाला ठाऊक आहे। म्हणून प्रार्थना त्या तारण करता ख्रिस्ताच्या नावात केली म्हणताय पित्या, आमेन। प्रेज द लॉर्ड। देवाच्या नावाला धन्यवाद देऊ। मी एकच मिनिटामध्ये आलो। प्रेज द लॉर्ड। देवाच्या नावाला धन्यवाद देऊ। फुलाताई आहेत, मावशी आहे, सॅमसन अंकलचं कुटुंब आहे, छाया पडवळ ह्या पण आहेत, मंगलाताई आहेत, ऑनलाईन पाहत आहेत, विश्वास वळेचं कुटुंब पाहत होतं पण तेही पाहत आहेत। आणि परमेश्वर विशेषतः आपल्याला पाहणारा कोण आहे? परमेश्वर आहे, तोही आपल्याला पाहत आहे। देवाच्या नावाला धन्यवाद देऊ आजच्या वेळेकरता, समयाकरता, की पहा आपण एकमेकांनी पाहावं म्हणून करणारे नसावं, तर जिवंत परमेश्वर याला संतोष देणारी भक्ती, वृत्ती, चित्तवृत्ती आपल्या जीवनात असावी। प्रेज द लॉर्ड। आणि आज आपण असाच एक आत्मिक संदेश प्रभूमध्ये ऐकणार आहोत की जो आपल्याला तो आत्मिक ज्ञान देईल, आत्मिक वृद्धी आपली करेल। आणि या सर्व जगाच्या संकट, अडचणी, दुःख, क्लेश यामध्ये चालत असताना तो मार्ग निर्णय घेण्याकरता एक आत्मिक ज्ञान
त्याच्या वचनाद्वारे तो आम्हास देईल. प्रेज द लॉर्ड. प्रभू येणाऱ्या वचनाद्वारे तो आत्मिक ज्ञान आपल्या जीवनामध्ये भरो, की येणाऱ्या दिवसामध्ये अनेक अडचणीमध्ये तुम्हाला निर्णय करता यावेत तुमच्या आयुष्यामध्ये, येणाऱ्या काळामध्ये. याकरता आज त्या येणाऱ्या वचनाद्वारे प्रभू सर्वांना ते आत्मिक ज्ञान देव आणि आपल्या जीवनात ते भरो. परमेश्वराचं वचन सांगतं की अशाने तुमच्या जीवास विश्रांती मिळेल. प्रेज द लॉर्ड. अशाने तुमच्या जीवास विश्रांती मिळेल. विश्रांती कशी मिळेल? अशाने. देवाचं वचन सांगते की अशाने तुमच्या जीवास विश्रांती मिळेल. होय, या जगामध्ये क्लेश आहे, त्रास आहे, निंदा आहे, आणि प्रभू येशू या नामावर विश्वास ठेवून चालणं म्हणजे सर्व संकट, सर्व अडचणी, सर्व निंदा, सर्व क्लेश या परिस्थितीमधून जाणं होय. देवाच्या राज्यामध्ये अनेक संकटातून आपल्याला जावं लागतं असं प्रेषितांच्या कृत्यामध्ये वचन आहे. कारण की आपला मेंढपाळ प्रभू येशू त्याच मार्गाने गेला. त्यांना त्याची निंदा होत असताना त्याने उलट निंदा केली नाही. त्याच्या तोंडावर थुंकले असताना सुद्धा त्याने कुठलीही अशी कृती केली नाही जी देवाला न आवडणारी अशी असेल. तो देवाचा पुत्र होता. त्याने निंदा सहन केली, त्याच्या तोंडावर थुंकले, त्याला काट्याचा मुकुट घालण्यात आला, त्याच्या हातीपायी खिळे ठोकण्यात आले, त्याच्या पोटात भाला भोकसण्यात आला, त्याच्या पेहऱ्यावर चिट्ट्या टाकण्यात आला, त्याची निंदा करण्यात आली असताना सुद्धा लोकर कातरणाऱ्या त्या कोकरासारखा तो शांत असा उभा होता. प्रेज द लॉर्ड. आणि आज आपण जीवन जगत असताना आपल्याही जीवनात अनेक निंदा, त्रास, क्लेश येतात. अनेक जण तुमची निंदा करत असतील. तुमचं जीवन अनेक संकटामध्ये असेल, त्रासामध्ये असेल, त्यातून जात असाल, पण तुम्हाला निर्णय घेणं समजत नसेल. देवाचं वचन काय सांगते की अशाने तुमच्या जीवास विश्रांती मिळेल. कशाने? या आपण पाहूया. अशाने तुमच्या जीवास विश्रांती मिळेल. प्रेज द लॉर्ड. या आपण या संदेशाकडे वळूया. अशाने तुमच्या जीवास विश्रांती मिळेल. याकरता आपण यिर्मया याचा 6वा अध्याय 16 ते 19 वचन वाचणार आहोत. यिर्मया याचा 6वा अध्याय 16 ते 19 वचन आपण वाचणार आहोत. अशाने तुमच्या जीवास विश्रांती मिळेल. पहा, यिर्मया संदेशाद्वारे परमेश्वर काय वचन सांगतो. यिर्मयाचा 6वा अध्याय 16 ते 19 वचन. परमेश्वर म्हणतो, चव्हाट्यावर उभे राहून पहा आणि पुरातन मार्गापैकी कोणता म्हणून विचारा. परमेश्वर काय म्हणतो यिर्मया संदेशाद्वारे? यिर्मया 6वा अध्याय 16 वचन. परमेश्वर म्हणतो, चव्हाट्यावर उभे राहून पहा आणि पुरातन मार्गापैकी कोणता म्हणून विचारा. सन्मार्गाने चाला. काय सांगतं वचन? सन्मार्गाने चाला, अशाने तुमच्या जीवास विश्रांती मिळेल. पण ते म्हणाले, आम्ही चालणार नाही. मी तुम्हावर पहारेकरी ठेवून तुम्हास म्हटले, रणशिंगांचा शब्द ऐका. पण ते म्हणाले, आम्ही ऐकत नाही. याकरिता राष्ट्रानं तुम्ही ऐका, जमलेले लोक त्याचे काय होते ते समजून घ्या. अगे पृथ्वी ऐक, पहा, मी या लोकांच्या कल्पनांचे फळ अर्थात विपत्ती त्यांच्यावर आणीन. कारण त्यांनी माझी वचने ऐकली नाहीत, माझ्या नियमशास्त्राचा त्यांनी धिक्कार केला आहे. प्रेज द लॉर्ड. यिर्मया 6वा अध्याय 16 ते 19 वचन काय सांगतं? जे आपल्या बुद्धी कल्पनांनी चालतात त्यांना परमेश्वर यिर्मया संदेशाद्वारे सांगतो की तुम्ही माझ्या नियमशास्त्राकडे लक्ष द्या, वचनांकडे लक्ष द्या. तुम्ही त्याच्याकडे लक्ष दिलेलं नाहीये, त्याचा धिक्कार केलेला आहे. आपल्याच बुद्धी कल्पनांनी तुम्ही आजपर्यंत आपलं जीवन जगत आहात. अनेक संकटामध्ये, अनेक अडचणीमध्ये, अनेक पर्याय, अनेक गोष्टी
तुम्ही तुमच्या बुद्धी कल्पनाने निवडता. होय, मनुष्याचं मन अनेक मार्ग योजत असतं, अनेक बुद्धीच्या कल्पना, इतरांची डिस्कशन, पण आपण देवाच्या वचनाकडे जात नाही. प्रभूला काय पसंत आहे पारखून घेत नाही. देवाचं वचन काय सांगतं ते आपण ऐकत नाही, त्यानुसार आपण कृती करत नाही. परमेश्वर इर्म्या संदेशाद्वारे 6 अध्याय 16 ते 19 वचनामध्ये बोध करतो. काय बोध करतो? पहा, चव्हाट्यावर उभा राहा आणि पुरातन मार्गापैकी कुठला मार्ग आहे असं विचारा. सन्मार्गाने चला, अशाने तुमच्या जीवास विश्रांती मिळेल. पण ते म्हणाले, आम्ही चालणार नाही. देवाचं वचन ठाऊक आहे, प्रभू येशू ठाऊक आहे, पवित्र आत्मा ठाऊक आहे, पण आपण त्याच्या वाणीने चालत नाही, त्याच्या वचनाने वर्तणूक करत नाही. म्हणजे आपण परमेश्वराला म्हणत आहोत आम्ही चालणार नाही. परमेश्वर म्हणतो तुमच्या जीवास विश्रांती कशी मिळेल? सन्मार्गाने चाला. मला विचारा कुठल्या मार्गाने जाऊ? देवाच्या वचन शोधा, पवित्र आत्म्याला आपल्या जीवनात बोलवा, त्याची वाणी ओळखा आणि त्याच्या वाणीने, त्याच्या वचनाने जे बोध होतात त्याने आपले निर्णय ठरवा आणि आपली चाल चाला. ज्याच मार्गाने मेंढपाळ गेला त्याच मार्गाने जाणारी त्याची मेंढर असली पाहिजेत. तुमच्या जीवास विश्रांती हवी आहे काय? अनेक संकटाने, अनेक अडचणीमध्ये तुम्हाला निर्णय घेणं जमत नाही काय? तर देवाचं वचन सांगतं की त्याला विचारा, पुरातन मार्ग कुठला आहे? तुझा मार्ग कुठला आहे? तुझ्या सत्याचा मार्ग कुठला आहे? सन्मार्गाने चाला, अशाने तुमच्या जीवास विश्रांती मिळेल. आणि असं केल्यामुळे तुमच्या जीवास विश्रांती मिळेल. जोपर्यंत तुम्ही देवाच्या वचनाने चालणार नाही, देवाचं वचन ऐकणार नाही, ते ग्रहण करणार नाही, पवित्र आत्म्याला आपल्या जीवनात बोलवणार नाही, पवित्र आत्म्यासंगती आपले संबंध प्रस्थापित करणार नाही. आणि पवित्र आत्मा कसा मिळतो? जोपर्यंत तुम्ही वचन पाळणार नाही, त्याची आज्ञा पाळणार नाही, प्रभू येशू पित्याकडे विनंती करणार नाही, तुम्हाला पवित्र आत्मा मिळणार नाही. तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये कुठला मार्ग योग्य आहे याचा बोध हवा असेल, या सर्व क्लेशमय जीवनामध्ये तुम्हाला शांती हवी असेल, विश्रांती हवी असेल, क्लेश होणार, त्रास होणार, संकट येणार, पण अशा सर्व परिस्थितीमध्ये तुमचं हृदय, तुमचं मन शांत, आनंदी हवं असेल तुम्हाला, तर तुम्हाला देवाच्या मार्गाशिवाय दुसरा मार्ग नाही, त्याच्या वचनाच्या मार्गाशिवाय दुसरा मार्ग नाही. पवित्र आत्मा जो बोध करतो त्या सत्याच्या मार्गाशिवाय तुम्हाला कुठलाही दुसरा मार्ग नाही. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर म्हणतो, अगे पृथ्वी ऐक, पहा मी या लोकांच्या कल्पनांचे फळ अर्थात विपत्ती त्यांच्यावर आणीन. परमेश्वर म्हणतो, अगे पृथ्वी ऐक, या लोकांच्या कल्पनांचे फळ म्हणजे विपत्ती मी त्यांच्यावर आणील. तुम्ही ज्या कल्पना, बुद्धी कल्पनांनी जो देव बनवला, ज्या बुद्धी कल्पनांनी आजपर्यंत वर्तणूक केली, सर्व मनाने वर्तणूक केली, त्या सर्वांचं फळ ते विपत्ती आहे. देवाचा आवाज न ओळखणं, देवाचं वचन माहित असताना सुद्धा तशी कृती न करणं, प्रभू येशू नाव माहित असताना ते न स्वीकारणं, या सर्वांचं फळ काय आहे? विपत्ती आहे. आणि विपत्ती काय आहे? अंधकारात टाकणं आहे. अशाने तुमच्या जीवास विश्रांती मिळेल. कशाने तुमच्या जीवास विश्रांती मिळेल? जर तुम्ही देवाला, देवाच्या वचनामध्ये तो मार्ग शोधाल, पित्याला प्रभू येशूमध्ये विनंती कराल, मला मार्ग दाखव, मला निर्णय घेण्यासाठी मला तू मार्गदर्शन कर, पवित्र आत्म्यामध्ये वचनाद्वारे तो आत्मिक बोध दे, आणि यानुसार तुम्ही मार्ग निवडत आहात, यानुसार चालत आहात, तर तुमच्या जीवास विश्रांती मिळेल. होय, आपण सुखलोकात, जर ख्रिस्त येण्याच्या अगोदर आपण जाऊ तर आपण सुखलोकात पोहोचू. प्रेज द लॉर्ड. अशाने तुमच्या जीवास विश्रांती मिळेल. कशाने तुमच्या जीवास विश्रांती मिळेल? तुम्ही काम करत आहात, तुम्ही कोणासाठी बोलत आहात, तर अंतःकरणातून पित्याची, प्रभू येशूची प्रार्थना करा. पवित्र आत्म्याला म्हणा की माझ्या मुखातून तू बोलला जा. जोपर्यंत देवाला पसंत असलेले शब्द, पसंत असलेली वृत्ती, चित्तवृत्ती तुमच्या जीवनात तुम्ही घालणार नाही,
तोपर्यंत तुम्हाला तुमच्या आयुष्यात निर्णय घेणं शक्य होणार नाही. सर्व निर्णय घेताल खरे तुम्ही, पण ते सर्व नाशाकडे जाणारे असे बनतील. निर्णय खूप घेताल तुम्ही, खूप काही धनही कमाल, सर्व काही गोष्टी मिळत, पण त्या सर्व कशासाठी होतील? नाशाकरता होतील. देवाच्या सार्वकालिक जीवनाकरता होणार नाही. त्यामुळं आज सुख हवंय का देवाच्या राज्यात सुख हवंय? आज आनंद हवाय का देवाच्या राज्यात आनंद हवाय? हे तुम्ही आज ठरवू शकता. तुम्ही तुमच्या बुद्धिकल्पनाने जगणार आहात का देवाच्या वचनाने? देवाचा पवित्र आत्मा ख्रिस्त ज्या चित्तवृत्ती सांगतो, ज्या चित्तवृत्ती आपला मेंढपाळ चालला, वागला, राहिला आणि उठवला गेला, त्या चित्तवृत्तीत राहायचंय त्या जगातल्या चित्तवृत्तीत राहायचंय? होय, देवाचं वचन आपल्याला बोध करतं का पहा, मी या लोकांच्या कल्पनांचे फळ अर्थात विपत्ती त्यांच्यावर आणीन, कारण त्यांनी माझी वचने ऐकली नाहीत. त्यांनी माझी वचनं ऐकली नाहीत. बायबल पवित्र शास्त्रातली वचनं ऐकली नाहीत, वचनानुसार वर्तन केलं नाही. त्यांच्या बुद्धी कल्पनांचा देव त्यांनी मांडला. त्यांनी बुद्धी कल्पनांनी आपलं जीवन जगलं. म्हणून तुमच्या जीवास विश्रांती नाही. तुमच्या जीवास विश्रांती का नाही? तुम्हाला ती शांती का नाही? कारण पवित्र आत्मा ती शांती देतो. पवित्र आत्मा तो आनंद देतो. देवाचं वचन तो मार्ग सांगतो. तुम्ही तुमच्या बुद्धी कल्पनांनी आजपर्यंत जीवन जगलेला आहात, म्हणून या सर्व संकटात, सर्व अडचणीत तुम्हाला शांती मिळत नाही. होय, प्रभूश्वर विश्वास ठेवून चालणं म्हणजे सर्व संकटातून, अडचणीतून जाणं. होय, जावंच लागणार आहे. छळ हा होणारच आहे. पण अशा सर्व परिस्थितीत योग्य निर्णय, योग्य मार्ग, सत्याचा मार्ग तुम्हाला हवा असेल तर तुम्हाला देवाचं वचनानुसार वर्तणूक करणं गरजेचं आहे. पवित्र आत्म्याला बोध मागणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही वचन पाळाल, देवाच्या आज्ञा पाळाल, प्रभू येशू त्याकडे विनंती करेन, पवित्र आत्मा तुम्हाला बोध करेल. तुम्ही माझी वचनं ऐकली नाहीत, माझ्या नियमशास्त्राचा त्यांनी धिक्कार केला आहे. पहा, आपण आपल्या बुद्धी कल्पनांनी चालतो, आपल्या बुद्धी कल्पनांनीच निर्णय करतो. या सर्व गोष्टी त्या विपत्ती आणणाऱ्या आहेत. होय, देवाचं वचन सांगतं की तुम्हाला तुमच्या जीवास विश्रांती हवी आहे तर सन्मार्गाने चाला, माझं वचन ऐका आणि त्या वचनानुसार वर्तन करणारे बना. तुम्हाला त्या विश्रांतीत जायचं आहे, त्या सुखलोकात जायचं आहे. तुमच्या सर्व जगामधल्या क्लेशामध्ये, त्रासामध्ये, सर्व गोष्टीमध्ये तुम्हाला त्या प्रभूची शांती पाहिजे असेल, तुमच्या जीवास विश्रांती जायचं असेल, तर तुम्ही देवाच्या वचनामध्ये स्वतःला राखा. प्रेज द लॉर्ड. होय, देवाचं वचन सांगतं की आपण वचनाकडे लक्ष लावणारे असलो पाहिजे. नीतिसूत्र 16वा अध्याय 1 आणि 2 वचन काय म्हणतं पहा. नीतिसूत्र याचा 16वा अध्याय 1 आणि 2 वचन काय म्हणतं पहा. नीतिसूत्र याचा 16वा अध्याय 1 आणि 2 वचन काय म्हणतं. मनात योजना करणे मनुष्याच्या हातचे आहे, पण जिभेने उत्तर देणे परमेश्वराचे आहे. मनुष्याचे सर्व मार्ग त्याच्या दृष्टीने शुद्ध असतात, पण परमेश्वर आत्मे तोलून पाहतो. प्रेज द लॉर्ड. काय सांगतं नीतिसूत्र 16वा अध्याय 1 आणि 2 वचन. मनात योजना करणे मनुष्याच्या हातचे आहे. होय, तुमचं मन अनेक योजना करत असेल, परंतु जिभेने उत्तर देणे परमेश्वराचं आहे. उत्तर परमेश्वराकडे आहे, योजना तुमच्याकडे आहे. तुम्ही करत आहात मनाने, बुद्धीने, कल्पनाने. हा निर्णय करू, या मार्गाने जाऊ का, मी असं करून पाहू का. पण उत्तर परमेश्वराकडे आहे. मनुष्याचे सर्व मार्ग त्याच्या दृष्टीने शुद्ध असतात. होय, मनुष्याला चालत आलेले मार्ग, घेतलेले निर्णय सर्व शुद्ध असे वाटतात. होय, त्याला ते शुद्ध असे वाटतात. पण परमेश्वर आत्मे तोलून पाहतो. पण परमेश्वर काय करतो? अंतःकरण आत्मे तोलून पाहणारा तो परमेश्वर आहे. काय ते पूर्ण अंतःकरणाने देवाला संतोष देणारे असे आपण निर्णय करत आहोत काय? आपण चालत आलेले मार्ग देवाला पसंत असलेले असे आहेत काय?
नीतिसूत्र 16 अध्याय 2 वचन सांगते की मनुष्याचे सर्व मार्ग त्याच्या दृष्टीने शुद्ध असतात, पण परमेश्वर आत्मे तोलून पाहतो. होय, परमेश्वराकडे ती खरी तागडी आहे. तो खरा न्याय करणारा आहे. तो सूर्य उगवताना धार्मिक अधार्मिक असं पाहत नाही. सर्वांवर सूर्य उगवतो, सर्वांवर पाऊस पाडतो. होय, हिवाळाही सर्वांना सारखाच देतो. परमेश्वर न्यायी आहे. तो आत्मे तोलून पाहतो. मनुष्याचे मन काय करतं की अनेक योजना आखतं, अनेक मार्ग त्याचे ठरवलेले असतात आणि ते त्याच्या दृष्टिकोनाने शुद्ध असतात. पण उत्तर देणं परमेश्वराकडे आहे. पण परमेश्वर आत्मे तोलून पाहणारा आहे. आपले मार्ग तपासा. आपण कुठल्या मार्गात आहोत? देवाला पसंत असलेले ते मार्ग आहेत काय? देवाच्या वचनानुसार पवित्र आत्मा बोध करत आहेत तसे आपण निर्णय करत आहोत का? आपले निर्णय देवाला संतोष देणारे आहेत काय? आज आपण निर्णय करत असू किंवा तुम्ही काल निर्णय केलेला असेल किंवा उद्या निर्णय करणार असाल, आज तुम्ही त्या निर्णयामध्ये असाल, ते निर्णय परमेश्वराच्या वचनाला धरून आहेत काय? परमेश्वराला संतोष देणारे ते निर्णय आहेत काय? देवाच्या वचनानुसार आपण वर्तणूक करणारे आहोत काय? कारण की मनात योजना करणे मनुष्याच्या हातचे आहे, पण जिवेने उत्तर देणे परमेश्वराकडचे आहे. होय, मनुष्य आपल्या बुद्धी कल्पनाने आपलं जीवन जगणारा आहे. अनेक संकट येतात, अनेक त्रास येतो, अनेक क्लेश येतात. सर्व परिस्थितीत भयाने भीतीने तो आपले निर्णय करणारा आहे. पण देवाचं वचन सांगतं की उत्तर परमेश्वराकडे आहे. आपले अंतःकरण, आपले आत्मे तोलून पहा. परमेश्वर पहा, विश्वास चेक करा. कारण की परमेश्वर आत्मे पारखणारा तो परमेश्वर आहे. अशाने तुमच्या जीवास विश्रांती मिळेल. तुम्हाला विश्रांती हवी असेल, तुमचे निर्णय योग्य घ्यायचे असतील, सत्याच्या मार्गात तुम्हाला राखायचं असेल, तर तुम्हाला पवित्र आत्म्याचा बोध हवा. देवाच्या वचनाचं आत्मिक ज्ञान हवं. देवाच्या वचनानुसार वर्तन करणारे तुम्ही हवात. तुम्ही तुमच्या बुद्धी कल्पनांनी जर आजपर्यंत आयुष्य जगत आलेला आहात आणि ते जगत आलेला आहात, तर परमेश्वराचं वचन सांगतं की पहा, तुमच्या कल्पनांचं फळ म्हणजे विपत्ती तुम्हाला भोगावी लागेल. असे सर्वजण जे देवाच्या वचनात वागलेले नाही, देवाच्या वचनात वर्तणूक केलेली नाही, पवित्र आत्म्याच्या बोधात चाललेले नाही, असे सर्व त्या अंधकारात टाकले जातील. प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन सांगते की अशाने तुमच्या जीवास विश्रांती मिळेल. कशाने मिळेल? जोपर्यंत आपण सर्व कल्पना देवाला आपण शेअर करणार नाही, देवाला आपण डिस्कस करणार नाही, देवाच्या वचनानुसार समजून घेणार नाही आणि त्यानुसार निर्णय करणार नाही, तोपर्यंत आपल्याला विश्रांती मिळणार नाही. होय, प्रभू ईश्वर विश्वास ठेवणं म्हणजे सर्व संकटातून, सर्व त्रासातून, सर्व क्लेशातून जाणं होय. कारण की अनेक संकटातून, अनेक त्रासातून देवाच्या राज्यात आपल्याला जावं लागतं. असं प्रेषितांच्या कृत्यामध्ये वचन आहे. आणि तुम्हाला सर्व परिस्थितीत ख्रिस्ताटाई पवित्र आत्म्यामध्ये जी शांती आहे, आनंदाई यात राहायचं असेल आणि विश्रांतीत जायचं असेल, तुमच्या जीवास विश्रांती हवी असेल प्रत्येक परिस्थितीमध्ये, तर तुम्ही देवाच्या वचनानुसार वर्तन करणारे असला पाहिजे. देवाला पसंत असलेले निर्णय करणारे तुम्ही असला पाहिजे. प्रभूला काय पसंत आहे पारखून घेत जा, असं देवाचं वचन सांगतं. नीतिसूत्र 16 अध्याय 25 वचन काय म्हणतं पहा. नीतिसूत्र 16 अध्याय 25 वचन काय म्हणतं पहा. मनुष्याला एक मार्ग सरळ दिसतो. मनुष्याला एक मार्ग सरळ दिसतो, पण त्याच्या शेवटास मृत्यूपथ फुटतात. प्रेज द लॉर्ड. होय, मनुष्याला एक मार्ग सरळ दिसतो. तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही घेतलेला निर्णय तुम्हाला असं सरळ वाटत असेल, चांगला वाटत असेल, नाही का? एखाद्या बाबतीत निर्णय केला असेल, तुमच्या आयुष्याबाबतीत तुम्ही निर्णय केला असेल, तो सरळ वाटत असेल, पण देवाचं वचन सांगते की मनुष्याला एक मार्ग सरळ दिसतो, पण त्याच्या शेवटास मृत्यूपथ फुटतात. आपल्याला माहित नाही तो मार्ग कुठे जाणार आहे, अंधकारात जाणार आहे, त्या देवाच्या प्रकाशात आहे. म्हणून या जगामध्ये तुम्हाला निर्णय करायचे आहेत, सत्यात राहायचं आहे. तुमचा निर्णय देवाला संतोष देणारा असा वाटणारा असला पाहिजे. असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही देवाचा वचनानुसार वर्तन करणारे बना. पवित्र आत्म्यामध्ये बोध घेणारे असे बना.
जोपर्यंत देवाचं वचन आपल्याला समजत नाही, त्या वचनानुसार बोध होत नाही, तो पण निर्णय करणं थांबवा. प्रेज द लॉर्ड. पहा, मनुष्याला एक मार्ग सरळ दिसतो, पण त्याच्या शेवटास मृत्यूपट फुटतात. होय, तुमच्या आयुष्यातले निर्णय तुम्ही देवाच्या वचनानुसार घेणारे असला पाहिजे. तुमचे मार्ग देवाच्या वचनानुसार असले पाहिजे. ते सत्याचे असावेत असं तुम्हाला वाटत असेल, प्रत्येक वेळेस तुम्ही सत्य म्हणजे ख्रिस्तामध्ये राहावं तुम्हाला असं वाटत असेल, तर तुम्ही देवाच्या वचनानुसार वर्तन करणारे बना. पवित्र आत्म्याच्या बोधाने चालणारे असे बना. स्तोत्रसंहिता 33 याचं 10 आणि 11 वचन काय म्हणतं पहा. स्तोत्र 33 याचं 10 आणि 11 वचन काय बोध करतं पहा. स्तोत्र 33 याचं 10 आणि 11 वचन. राष्ट्रांच्या मसलती परमेश्वर निरर्थक करीतो. काय वचन सांगतं? राष्ट्रांच्या मसलती परमेश्वर निरर्थक करीतो, लोकांचे संकल्प निष्फळ करीतो. परमेश्वराची योजना सर्व काळ टिकते, त्याच्या मनातील संकल्प पिढ्यानपिढ्या कायम राहतात. प्रेज द लॉर्ड. स्तोत्रसंहिता 33 10 आणि 11 वचन काय सांगतं? राष्ट्रांच्या मसलती परमेश्वर निरर्थक करीतो, लोकांचे संकल्प निष्फळ करीतो. जर तुम्ही देवाला अनुसरून असे तुम्ही जीवनात निर्णय करत नाही आहात, ते सर्व निष्फळ असे ठरणार आहात. पहा, मग नव्या करारामध्ये ख्रिस्ताने एक उत्तम उदाहरण दिलेलं आहे. एका मनुष्याने शेत लावलं, भरपूर धान्य कमवलं आणि कोठारी साठवून ठेवली. तो म्हणाला की आता मी विश्रांती घेईन, मी मजेने राहील. आणि त्या रात्री त्याला देवाज्ञा झाली तर काय? होय, तुमचे विचार जर असे असतील, मी सुखाने या जगात सुखाने राहण्याकरता नश्वर अशा गोष्टी गोळा करणारे असतील आणि त्या बुद्धी कल्पनेने जगत असाल, तर ते निरर्थक असे होणार आहेत. प्रेज द लॉर्ड. राष्ट्रांच्या मसलती परमेश्वर निरर्थक करतो, लोकांचे संकल्प निष्फळ करीतो. जर देवाच्या वचनानुसार ते संकल्प नाहीयेत, त्याच्या वचनानुसार निर्णय नाहीयेत, पवित्र आत्मा बोध करतो त्यानुसार तुम्ही चाललेलं नाही आहात, तर तुमचे सर्व संकल्प निरर्थक असे होणार आहेत. याच युगी नाही तर येणाऱ्या युगी सुद्धा. 11 वचन काय सांगतं? स्तोत्र 33 यातलं 10 आणि 11 वचन काय असते? परमेश्वराची योजना सर्व काळ टिकते, त्याच्या मनातील संकल्प पिढ्यानपिढ्या कायम राहतात. आणि तुम्हालाही सुद्धा स्थिर राहायचं असेल तुमच्या जीवनामध्ये, तर देवाची योजना आपल्या जीवनात ओळखून घ्या. प्रभूला काय पसंत आहे पारखून घेत चला. देवाचं वचन काय सांगतं, पवित्र आत्मा काय बोध करतो, यानुसार चाला. प्रेज द लॉर्ड. म्हणजे तुम्ही सुद्धा देवाच्या योजनेत राहाल आणि तुम्ही केलेले संकल्प फळ देतील, ते निरर्थक ठरणार नाहीत. प्रेज द लॉर्ड. होय, देवाचं वचन आपल्याला या सर्व गोष्टी बोध करतं की आपण देवाच्या वचनानुसार चालणारे असलो पाहिजे. पहा, यशया याचा 48 अध्याय 17 वचन काय म्हणतं? यशया याचा 48 अध्याय 17 वचन काय म्हणतं पहा. यशया याचा 48 अध्याय 17 वचन काय म्हणतं पहा. यशया याचा 48 अध्याय 17 वचन काय म्हणतं पहा. परमेश्वर तुझा उद्धार करता, इस्रायलचा पवित्र प्रभू म्हणतो, तुला जे हितकारक ते मी परमेश्वर तुझा देव तुला शिकवितो, ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याने तुला नेतो. प्रेज द लॉर्ड. यशया याच्या 48 अध्याय 17 वचनामध्ये यशया संदेशाद्वारे परमेश्वर काय बोध देतो, काय वचन सांगतो की परमेश्वर तुझा उद्धार करता. तुमचा उद्धार करणारा तो परमेश्वर आहे. त्याने उद्धार करण्याकरता आपला एकुलता एक पुत्र दिला, त्याच्याद्वारे उद्धार, तारण, शांती, सार्वकालिक जीवन तुम्हाला मोकळं केलेलं आहे. परमेश्वर तुझा उद्धार करता, इस्रायलचा पवित्र प्रभू म्हणतो, तुला जे हितकारक, तुम्हाला हितकारक अशा गोष्टी, सर्व योजना, सर्व मार्ग त्या परमेश्वराकडे आहेत. तुला जे हितकारक ते मी
परमेश्वर तुझा देव तुला शिकवितो. तुम्हाला योग्य मार्गाने जायचं असेल, तुमचे निर्णय हितकारक ठरावे असं तुम्हाला वाटत असेल, तुम्ही सत्यामध्ये नेहमी राहावं असं तुम्हाला वाटत असेल, तुम्हाला सार्वकालिक जीवनात जावं असं वाटत असेल, प्रत्येक अडचणी संकटात तुमच्या अंतःकरणात ती शांती प्रेम तुम्हाला नांदवायचं असेल, तर परमेश्वराकडे ते हितकारक निर्णय आहेत, परमेश्वराकडे ते हितकारक मार्ग आहेत. त्याला विचारा, त्याच्या वचनात शोधा, पवित्र आत्म्याच्या बोधात चाला, म्हणजे सर्व काही तुमच्या जीवनात हितकारक असं होईल. अनेक विपरीत परिस्थितीमध्ये सुद्धा परमेश्वर तुम्हाला अनुकूल असा बनेल. प्रेज द लॉर्ड. हितकारक ते मी परमेश्वर तुझा देव तुला शिकवितो, ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याने तुला नेतो. होय, परमेश्वराचं जे वचन ऐकतो, त्याची वाणी ऐकतो, पवित्र आत्म्यामध्ये स्वतःला राखतो, वचनानुसार वर्तन जो करतो, परमेश्वर त्याला सर्व हितकारक मार्गाने नेतो. आणि पहा, ज्या मार्गाने सार्वकालिक जीवनात जायचं आहे त्याच मार्गाने पवित्र आत्म्याद्वारे परमेश्वर ख्रिस्तामध्ये आपल्याला चालवितो. प्रेज द लॉर्ड. पहा, नीतिसूत्र 3 अध्याय 5 आणि 6 वचन पण काय बोध करतं पाहूया आपण. नीतिसूत्र याचा 3 अध्याय मध्ये पण एक सुंदरस वचन आहे. नीतिसूत्र 3 अध्याय 5 आणि 6 वचन काय सांगतं पहा. नीतिसूत्र 3 अध्याय 5 आणि 6 वचन. तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वराला भाव ठेव, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको, तू आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल. प्रेज द लॉर्ड. नीतिसूत्र 3 अध्याय 5 आणि 6 वचन काय सांगतं की तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वराला भाव ठेव. योहान कृष्णामध्ये ख्रिस्त म्हणतो पहा, परमेश्वराला असे उपासक हवे ते खरेपणाने आत्म्याने त्याची सेवा करतील. होय, तुम्ही पूर्ण जीवाने, पूर्ण आत्म्याने, पूर्ण मनाने परमेश्वर प्रीती करणारे, त्याचं वचन पाळणारे बना. अहो रात्र त्या शास्त्रात रममान बना. आपल्या बुद्धी कल्पनाने वागणारे, निर्णय करणारे असे बनू का. कानाने ऐकलेल्या गोष्टी, डोळ्याने पाहिलेल्या गोष्टी याने निर्णय न्याय करणं थांबवा. देवाच्या वचनात स्वतःला राखा. स्वतःच्याच बुद्धीवर अवलंबून राहणारे बनू नका, तर पूर्ण मनापासून परमेश्वरावर भाव ठेवा, विश्वास ठेवा. तो त्याच्या वाणीद्वारे तुम्हाला चालवेल, त्याच्या वचनाद्वारे तुम्हाला बोध करेल, पवित्र आत्म्याद्वारे. प्रेज द लॉर्ड. तो आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल. प्रत्येक मार्गामध्ये तुम्ही जे जे काही काम करत आहात, सकाळी पासून संध्याकाळपर्यंत जे काही जगामध्ये काम करत आहात, त्या सर्व कामामध्ये परमेश्वराचा आदर करा, स्तुती करा, प्रार्थना करा आणि मग ते काम करा, म्हणजे परमेश्वर त्या सर्व मार्गामध्ये, सर्व कामामध्ये तुम्हाला मार्गदर्शन करेल. प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन सांगतं, अशाने तुमच्या जीवास विश्रांती मिळेल. या गोष्टी केल्या तर आपल्या जीवास कशी काय मिळेल? विश्रांती मिळेल. नीतिसूत्र 16 अध्याय 3 वचन पण सांगतं, आपणास बोध करतं, आपले सर्व कार्य परमेश्वरावर सोप. नीतिसूत्र 16:3 काय सांगतं की आपले सर्व कार्य परमेश्वरावर सोप, म्हणजे तुझे बेत सिद्धीस जातील. प्रेज द लॉर्ड. आज अनेक अडचणीमध्ये असाल, अशी परिस्थिती असेल तुमच्या जीवनामध्ये, तुम्हाला निर्णय करायचे आहेत, पण ते खरे आहेत का? ते सत्याला धरून आहेत का? ते हितकारक आहेत का? तो मार्ग जो तुम्ही चालत आहात, तो मार्ग हितकारक आहे का? हे तुम्ही कसे शोधू शकता? देवाच्या वचनामध्ये. परमेश्वर तो मार्गदर्शक आहे, परमेश्वर तो वाटाडी आहे, परमेश्वर तो पाठीराखा आहे. इस्रायल लोकांना त्या मिस्री लोकांच्या तावडीतून जेव्हा त्यांनी बाहेर काढलं, तेव्हा मागे पुढे प्रकाश स्तंभ होता. परमेश्वर चालत होतं त्यांच्या मागे पुढे. समुद्र त्याने दुभागला, परमेश्वराची पावलं त्यात दिसली नाही, पण परमेश्वराने इस्रायल लोकांना मोशेद्वारे त्यातून बाहेर काढलं. आज तुम्ही अनेक संकटात असाल, त्रासात असाल, तुम्हाला निर्णय करणं समजत नसेल, परमेश्वर तुमचा मार्गदर्शक बनवा, त्याचं वचन वाचा, त्याचा बोध घ्या, तो तुम्हाला मार्ग दाखवेल आणि सत्यात राखेल. प्रेज द लॉर्ड. पहा, योहान 16:13 मध्ये
काय वचन सांगतं? हे वचन तुम्ही खूप वेळा ऐकलं असेल. योहान 16 अध्याय 13 वचन काय सांगतं पहा. योहान 16 अध्याय 13 वचन काय म्हणतं पहा. योहान कृष्ण वर्तमान याचा 16 अध्याय 13 वचन. तरी तो सत्याचा आत्मा येईल, तरी तो सत्याचा आत्मा येईल, तेव्हा तो तुम्हास मार्ग दाखवून सर्व सत्यात नेईल. तरी तो सत्याचा आत्मा येईल, तेव्हा तो तुम्हास मार्ग दाखवून सर्व सत्यात नेईल. कारण तो आपल्या स्वतःचे सांगणार नाही, तर जे काही ऐकेल ते सांगेल आणि होणाऱ्या गोष्टी तुम्हास विदित करेल. प्रेज द लॉर्ड. योहान 16 अध्याय 13 वचन काय सांगतं? तरी तो सत्याचा आत्मा येईल, तेव्हा तो तुम्हास मार्ग दाखवून सर्व सत्यामध्ये नेईल. तरी तो सत्याचा आत्मा येईल, तेव्हा तो तुम्हास मार्ग दाखवून सर्व सत्यात नेईल. तुमची सर्व कृती तुम्हाला पवित्र आत्मा काय करेल? मार्ग दाखवून सर्व सत्यामध्ये नेईल आणि होणाऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला विदित करेल, तुम्हाला बोध करेल. देवाचा आत्मा काय करेल? तुम्हाला बोध करेल, तुम्हाला सत्यात राखेल. पवित्र आत्मा आपल्या जीवनामध्ये यासाठी दिलेला आहे. पवित्र आत्म्याचं वचन आपल्या जीवनामध्ये यासाठी दिलेलं आहे. आपले पित्यासंगती, ख्रिस्तासंगती मित्रत्वाचे संबंध प्रस्थापित करा, त्याला बोध करा, त्याचं वचन ऐका, त्याचं वचन पाळा, वचनानुसार वर्तन करा. पवित्र आत्मा तुमच्या जीवनात येईल, तो तुम्हाला सत्यात राखेल, मार्ग दाखवेल आणि होणाऱ्या गोष्टी काय करेल? विदित करेल. प्रेज द लॉर्ड. अशाने तुमच्या जीवास विश्रांती मिळेल. विश्रांती कशी मिळेल? जेव्हा तुम्ही वचनाने चालाल, पवित्र आत्म्याच्या बोधात स्वतःला राखाल, ख्रिस्ताच्या चित्तवृत्तीमध्ये राखाल, त्याचं वचन अहोरात्र वाचाल, तेव्हा पवित्र आत्मा सत्यामध्ये तुम्हाला राखेल, तो मार्ग दाखवेल आणि होणाऱ्या गोष्टी तुमच्या जीवनात काय करेल? विदित करेल. तुमच्या जीवास विश्रांती कशी मिळेल? तुम्ही आणि आम्ही विश्रांतीच कसे जाऊ? ख्रिस्त येण्याच्या अगोदर जर आपण विश्रांतीत जाणार आहोत, सुखलोकात जाणार आहोत, किंवा या जगामध्ये त्रासामध्ये, अडचणीमध्ये, सर्व गोष्टीमध्ये तुम्हाला विश्रांती हवी असेल, शांती हवी असेल, तर देवाच्या वचनाशिवाय ती अशक्य अशी आहे. पवित्र आत्म्याची जी तलवार, जी वचन आहे, पवित्र आत्मा आहे, त्याच्याद्वारेच तुम्हाला शांती, प्रीती आणि मार्गदर्शन मिळेल. प्रेज द लॉर्ड. अशाने तुमच्या जीवास विश्रांती मिळेल असं देवाचं वचन सांगतं. पहा मत्तेचा 11 अध्याय 28 आणि 30 वचन काय म्हणतं. हेही वचन सर्वांना ठाऊक असेल. मत्ते कृष्ण वर्तमान 11 अध्याय 28 ते 30 वचन काय म्हणतात. कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझकडे या, म्हणजे मी तुम्हास विश्रांती देईन. प्रेज द लॉर्ड. काय सांगितलंय? कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझकडे या, म्हणजे मी तुमच्या जीवास काय देईन? विश्रांती देईन. आपण नेहमी सर्व परिस्थितीमध्ये त्या ख्रिस्ताला पांघरून घेतलेले प्रभू येशू या विश्वासात दृढ स्वतःला राखलेले आपण असलो पाहिजे. जेव्हा तुम्ही त्याच्याकडे असता, तेव्हा तुम्ही सर्व चिंता, सर्व भार यातून मुक्त असता. तुम्हाला विश्रांती मिळालेली तुम्ही असता. नेहमी सर्व अडचणीमध्ये, सर्व मार्गामध्ये, या जगामध्ये तुम्हाला विश्रांती हवी असेल तर तुम्ही ख्रिस्तामध्ये स्वतःला राखा, त्या प्रभू येशूच्या विश्वासात स्वतःला राखा. होय, देवाचं वचन सांगतं, ख्रिस्ताने बोललेलं वचन मत्त्याने नमूद केलंय 11 अध्याय 28 वचनामध्ये, कष्टी व भाराक्रांत जनो, तुम्ही सर्व माझकडे या, म्हणजे मी तुम्हास विश्रांती देईन. मी जो मनाचा सौम्य व लीन आहे, त्या माझे जो आपणावर घ्या
माझपासून शिका म्हणजे तुमच्या जीवास विश्रांती मिळेल, कारण माझे जो सोयीचे व माझे ओझे हलके आहे. ख्रिस्त म्हणतो की जो मनाचं मी सौम्य लीन ते माझपासून शिका. होय, आपण ख्रिस्ताचे चित्र ते पण शिकलं पाहिजे. देवाच्या आज्ञा पालनात राहणं, सर्व भार त्याच्यावर सोपवणं पित्यावर, आणि स्वस्थ राहणं आपण शिकलो पाहिजे. आपण स्वस्थ राहणं शिकलो पाहिजे, तर आपल्या जीवाला विश्रांती मिळेल. ख्रिस्त म्हणतो मी जो मनाचा सौम्य लीन आहे त्या माझे जू आपणावर घ्या, माझपासून शिका म्हणजे तुमच्या जीवास विश्रांती मिळेल, कारण माझे जू सोयीचे व माझे ओझे हलके आहे. होय, ख्रिस्ताचं जू त्याचं ओझ हलका आहे. तुमच्या कष्टापेक्षा, तुमच्या भाराक्रांत जीवनापेक्षा ख्रिस्ताचं जू सोयीचं आहे, ते विश्वासाचं आहे, ते आज्ञापालनाचं आहे, ते प्रीतीचं आहे. होय, नेहमी ख्रिस्ताकडे आलेले असे बना, त्याच्या वचनात स्वतःला राखा. प्रेज द लॉर्ड. या आपण अजून एक वचन वाचूया. पहा, स्तोत्र 25:15 काय म्हणतं. स्तोत्रसंहिता 25वा अध्याय 15 वचन काय म्हणतं पहा. स्तोत्र 25वा अध्याय 15 वचन काय म्हणतं पहा. माझे नेत्र परमेश्वराकडे नित्य लागले आहेत, तो माझे पाय जाळ्यातून सोडविल. प्रेज द लॉर्ड. माझे नेत्र परमेश्वराकडे नित्य लागले आहेत, तो माझे पाय जाळ्यातून सोडविल. होय, हे जग, या जगातल्या सर्व अडचणी, त्रास, क्लेश यामध्ये तुम्हाला गुंतायचं नसेल, तुमचे पाय गुंतू द्यायचे नसतील आणि योग्य मार्गात तुम्हाला स्वतःला राखायचं असेल, तर तुमचे नेत्र नेहमी त्या पित्याकडे, विश्वासाचा उत्पादक प्रभू येशूकडे लागलेले असले पाहिजेत, त्याच्या वचनाकडे लागलेले असले पाहिजेत. तुमचे कान त्याची वाणी ऐकणारे झाले पाहिजेत, म्हणजे तुमचे पाय कुठेही गुंतणार नाहीत. होय, तो माझे पाय जाळ्यातून सोडवेल. माझे नेत्र परमेश्वराकडे लागले आहेत, तो माझे पाय जाळ्यातून सोडवेल. प्रेज द लॉर्ड. होय, तो परमेश्वर आहे, तुम्हाला सर्व जाळ्यातून, सर्व गोष्टीतून मुक्त करणारा, सोडविणारा, राखणारा तो परमेश्वर आहे. आपले निर्णय, आपलं जीवन त्याच्याकडे सुपूर्त करा आणि त्याच्यावर भिस्त टाकून स्वस्थ राहणारे असे बना. त्याच्यावर भिस्त टाकून स्वस्थ राहणारे बना. पहा, स्तोत्रसंहिता 62 वचन काय सांगतं. स्तोत्रसंहिता 62 वचन 5व 6वं वचन काय म्हणतं पहा. स्तोत्रसंहिता 62 5व 6वं वचन दाविदाचं स्तोत्र आहे. स्तोत्र 62 5व 6वं वचन. हे माझ्या जीवा, तू केवळ देवावर भिस्त टाकून स्वस्थ राहा, कारण माझी आशा तृप्ती करणारा तो आहे. तोच केवळ माझा खडक, तोच माझे तारण, तोच माझा उंच गड आहे, मी ढळणार नाही. प्रेज द लॉर्ड. तुमच्या निर्णयामध्ये, तुमच्या जीवनातल्या सर्व मार्गामध्ये तुम्हाला ढळायचं नसेल, अंधकारात पडायचं नसेल, सत्यात स्वतःला राखायचं असेल, प्रीतीमध्ये स्वतःला राखायचं असेल, तुमच्या योजना ह्या पूर्णत्वास जाव्या असं तुम्हाला वाटत असतील, तर तुम्ही त्याच्यावर भिस्त टाकून, त्याच्यावर विश्वास ठेवून स्वस्थ राहणारे असे बना. तुमच्या चिंता, त्रास, काळजी हे सर्व काढून टाका, त्याच्यावर आपली भिस्त टाका आणि स्वस्थ राहा, कारण की तुमच्या आशेची तृप्ती करणारा तो परमेश्वर आहे. तुमच्या पाऊलास मार्ग दाखवणारा तो मार्गदर्शक परमेश्वर आहे, पवित्र आत्मा आहे, त्याचं वचन आहे. तोच माझा पहा, तोच केवळ माझा खडक, तोच माझे तारण, तोच माझा उंच गड आहे, मी ढळणार नाही. प्रेज द लॉर्ड. तुम्हालाही या जगामध्ये राहत असताना सर्व भय, भीती यापासून वाचायचं असेल आणि योग्य निर्णय तुमच्या जीवनात व्हावा असं वाटत असेल, तर देवाचं वचन ऐका, वचनानुसार कृती करणारे बना.
त्याच्यावर विश्वास टाकून आपल्या सर्व बुद्धी कल्पना सोडून आपले सर्व योजना कल्पना त्याच्याकडे सुपूर्त करा, त्याच्यावर विश्वास ठेवून स्वस्थ राहा. तो तुमची आशा तृप्ती करेल, तो तुमच्या जीवास काय करेल, विश्रांती देईल. तो तुमच्या जीवास विश्रांती देईल. पहिले पेत्र 5वा अध्याय, पेत्राचे पहिले पत्र 5वा अध्याय 7 वचन काय सांगतं, आपली सर्व चिंता त्याचवर आपली सर्व चिंता टाका, कारण तो तुमची काळजी घेतो. होय, त्याला सर्व ठाऊक आहे तुमचं जीवन आज कसं आहे, किती त्रासात आहे, तुम्हाला कुठल्या गोष्टींचे निर्णय करायचे आहेत, तर तुमची सर्व चिंता त्याचवर सोपा, तो तुमची काळजी घेतो. होय, जेव्हा तुम्ही तुमच्या योजना कल्पना परमेश्वराकडे सुपूर्त करता आणि त्याला म्हणता की होय तुझ्या इच्छेने होऊ दे, माझा विश्वास आहे, मी वाचलेल्या वचनांचा मी विश्वास धरतो, मी तुझ्या वचनानुसार कृती करण्यासाठी प्रयत्न करत आहे, मला तो आत्मिक बोध दे, पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन दे. म्हणजे परमेश्वर हितकारक अशा गोष्टी तुमच्या जीवनात करेल, योग्य मार्गात तुम्हास राखेल. कितीही त्रास होत असेल, कितीही निंदा होत असेल, अशा सर्व परिस्थितीत तुमच्या जीवास तो विश्रांती देईल. आपण शेवटचं एक वचन वाचूया. स्तोत्र 18वा अध्याय 32 वचन काय म्हणतं पहा. स्तोत्र 18:32 वचन काय म्हणतं पहा. स्तोत्रक्षेत्र 18वा अध्याय 32 वचन, स्तोत्र 18:32 वचन काय म्हणतं पहा. तोच देव मला सामर्थ्याचा कमरबंद बांधितो, तो माझा मार्ग नीटनेटका करीतो. प्रेज द लॉर्ड. तोच देव मला सामर्थ्याचा कमरबंद बांधितो, तो माझा मार्ग नीट नेटका करीतो. तुमचे मार्ग दुरुस्त व्हावेत, तुम्हाला योग्य मार्गाने चालायचं असेल, योग्य निर्णय घ्यायचे असतील तर आपल्या बुद्धी कल्पना काढा, देवाच्या वचनाकडे लक्ष पुरवा, परमेश्वराकडे आपले नेत्र लावा, त्या विश्वासाच्या उत्पादाकडे आपले नेत्र लावा. पवित्र आत्मा काय बोध करणार, हे वचन काय सांगते, यानुसार आपली कृती करणारे बना, म्हणजे तुमचे सर्व मार्ग नीट नेटके असे होतील. तुमच्या जीवास नेहमी काय राहील, विश्रांती राहील. प्रेज द लॉर्ड. यिर्मया 6वा अध्याय 16 ते 19 वचनामध्ये हे वचन परमेश्वर बोध करतो. परमेश्वर म्हणतो, चव्हाट्यावर उभे राहून पहा आणि पुरातन मार्गापैकी कोणता म्हणून विचारा, सन्मार्गाने चला, अशाने तुमच्या जीवास विश्रांती मिळेल. पण ते म्हणाले, आम्ही चालणार नाही. आपल्या बुद्धी कल्पना मनाची हट्ट काढून द्या आणि सन्मार्ग जो पवित्र आत्मा सत्याचा मार्ग दाखवतो त्याने चाला. देवाचं वचन जे वर्तणुकीमध्ये आपल्या जीवनात राखा, देवाचं वचन जे बोध करतं त्यानुसार निर्णय करणारे बना, म्हणजे तुमच्या जीवास काय मिळेल, विश्रांती मिळेल. प्रेज द लॉर्ड. होय, तुमच्या जीवास विश्रांती हवी असेल तर तुम्ही आपले सर्व निर्णय त्याच्यावर सोपवा आणि त्याला विचारा, मी कुठल्या मार्गाने जाऊ, मी कुठला निर्णय करू. परमेश्वरावर आपल्या सर्व मागण्या सर्व कल्पना सुपूर्त केलेले असे बना. आपल्या बुद्धीच्या कल्पना काढून टाका, तो बुद्धी कल्पनाचा देव आपल्या जीवनातून काढून टाका, वचनामध्ये स्वतःला राखा, म्हणजे परमेश्वर तुमच्या जीवास विश्रांती देईल, तुमचे मार्ग नीट नेटके तो करेल. वाचलेली सर्व वचन ख्रिस्त आपल्या सर्वांच्या ऐकणाऱ्या जीवनामध्ये आशीर्वादित करो, कार्यान्वित करो. आमेन. प्रेज द लॉर्ड. या आपण शेवटच्या प्रार्थनेकडे जाऊया, नंतर प्रभूची प्रार्थना करूया, नंतर देवाच्या वचनानुसार आशीर्वाद घेऊया, आजची सभागीता संपूया. धन्यवाद, धन्यवाद, स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वर, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. जिवंत पित्या, तुझ्या नावाला, ख्रिस्ताच्या नावात धन्यवाद देतो. प्रभू येशू, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पवित्र आत्मा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. यावेळी करता समय कर, सुंदरच्या वचनाद्वारे तू बोललास त्याबद्दल धन्यवाद देतो. प्रत्येकाच्या ऐकणाऱ्या जीवनावर तू आशीर्वादित कर हे वचन, आणि त्याला मार्गदर्शन व्हावं, वचनांचे अर्थ कळावे. पवित्र आत्म्याद्वारे तू त्यांच्यासंगती बोल, त्यांची भेट ख्रिस्तामध्ये तू घे. विशेष करून सॅमसन अंकल, त्यांचं कुटुंब, त्याची लेकर, मावशी तिची लेकर,
फुलाताई त्यांच्या घरातील व्यक्ती, छाया पडवळ यांच्या घरातील लहान लेकरं, त्यांचं घरातील सर्व व्यक्ती, ऑनलाईन पाहतात हिवाळे कुटुंब त्यांच्या घरातील व्यक्ती, मंगलाताई जे जे पाहत आहेत या सर्वांना तुझ्या हाती देतो. तुझ्या पवित्र आत्म्याद्वारे त्यांना तू बोध कर. त्याच्या जीवनामध्ये जे काही निर्णय त्यांना घ्यायचे आहेत ते सर्व तुझ्या योजना संकल्पना वचनाने पूर्ण करून घे. आणि होय, सर्वांच्या जीवनास तू विश्रांती ख्रिस्तामध्ये तू दे. सर्व कष्ट, सर्व भार त्यांनी तुझकडे सोपूर्त करावेत आणि त्यांच्या जीवास तू विश्रांती द्यावी असं तू कर. प्रभू येशूच्या चरणी लीन दिन असं प्रत्येकाला तू बनव. पवित्र आत्म्याच्या बोधामध्ये त्या संगती तू जी वाणी ख्रिस्तानं तू त्यांना तू घाल. आज तुझ्या नावापासून प्रभू येशू जे दूर आहेत, जे अंधकारात आहेत, त्यांनाही तुझी वाणी दे आणि सर्वांना ख्रिस्ताच्या प्रकाशात तू आण. वाचलेल्या वचनाने प्रत्येकाचे जीवन ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केलेला आम्हाला ठाऊक आहे. आज रात्री तू येणं असेल तर मग तू जागृत ठेव. सुंदरसं अन्न प्रत्येकाच्या मुख्य दे, त्यांना खाऊन त्यांना तू शक्ती सामर्थ्य दे, शक्ती कार्यासाठी कार्यान्वित कर. आज जे भुकेले तांदळाच्या मुखास अन्न पाणी दे. वृद्धापणातील वृद्ध लोक, अनाथाश्रमातील अनाथ मुलं यांच्या मुखास अन्न पाणी दे. जिथं प्रार्थना चालू आहे त्यांच्या प्रार्थनेमध्ये येणारे खळ ख्रिस्तामध्ये घालव. सर्व पास्टर सेवकांनाही तुझ्या आत्मिक उत्सुकतेमध्ये घाल आणि जे अंधकारात ख्रिस्ताच्या प्रकाशाकडे तू आण. देशामध्ये तुझी शांती राहू दे. प्रधानमंत्री, अनेक राज्याचे मुख्यमंत्री यांना योग्य निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्याकडे तू घाल. सर्व कठीण परिस्थितीमध्ये सर्व गरीब लोकांचे जे पैसे अडकलेले असतील ते ख्रिस्तामध्ये मोकळे कर. मोठमोठ्या कंपन्याकडे ज्यांची बिल पैसे अडकले ख्रिस्तामध्ये मोकळे कर. आज ज्यांच्या मनामध्ये कटुत्व आहे त्यांच्या मनाची भेट घेऊन त्यांचं मन मृदू कर. जे अंधकारात आहेत, निराशामध्ये आहेत, त्यांना तू स्पर्श कर. पवित्र आत्म्याच्या द्वारे आशेमध्ये ख्रिस्तामध्ये घाल. जे अनेक आजारांनी, दैहिक आजारांनी त्रस्त आहेत, ब्रेनचे आजार असतील, जिभेचे, त्वचेचे, हाडांचे, पोटाचे विकार असतील, डोळ्यांचे विकार असतील, जे अशक्त आहेत त्यांना तुझ्या शक्तीने, कृपेने शक्तिमान तू कर. त्यांचे दैहिक आजार ख्रिस्तामध्ये तू घालव. होय, प्रार्थना करतो फुलाताई, त्यांचे भाऊ, त्यांच्या घरातील त्यांचे मिस्टर, त्यांच्या घरातील सर्व लेकरं तुझ्या वचनामध्ये तू आशीर्वादित कर. तुझ्या प्रकाशामध्ये त्यांचं जीवन ख्रिस्तामध्ये प्रकाशमान कर. मावशी, त्यांच्या लेकरांना तुझ्या आशीर्वादामध्ये भर. मावशीला तुझ्या सामर्थ्यामध्ये भर. तुझ्या जीवनातले सर्व आजार ख्रिस्तामध्ये घालव. सॅमसन त्यांच्या लेकरामध्ये तुझं ज्ञान, प्रीती, प्रकाश, आरोग्य राहावं असं तू कर. छाया पडवळ्यांच्या कुटुंबात तुझं आरोग्य राहू दे. तुझं प्रकाश त्यांच्या जीवनामध्ये, तुझं नाव प्रभू येशू त्यांच्या जीवनामध्ये झळकावं, तो प्रकाश त्यांच्या जीवनात झळकावा असं तू कर. आणि ते गावी तुझ्या ख्रिस्ताच्या साक्षीमध्ये त्यांना तू ठेव. त्याचं प्रार्थना करतो. हिवाळे कुटुंब, त्याची लेकरं, त्याची सुना, त्याचे नातवंड यांच्याही जीवनात तुझं आरोग्य, प्रीती राहू दे. त्याचे दैहिक त्रास ख्रिस्तामध्ये घालव. मंगलाताईंच्या जीवनात तुझं प्रकाश, आरोग्य ख्रिस्तामध्ये राहू दे. आज जेवढे पाहते त्यांना तुझं आरोग्य दे. सर्व कष्टमय जीवनात तुझी विश्रांती त्यांस तू ख्रिस्तामध्ये दे. शेजारचे ताई दादा, त्यांचे नातवंड, सुना, लेकर यांच्याही जीवनात तुझं आरोग्य, प्रीती राहू दे. हे सर्व प्रार्थना विनंत्या ख्रिस्तामध्ये पूर्ण केलेला आहे. त्याचं उत्तर दिलेलं आहे, त्याचं फळ दिलेलं आहे म्हणून तुला धन्यवाद देत प्रभू येशूच्या विश्वासाने प्रार्थना केली म्हणता एक पित्या, आमेन. या आपण प्रभूने शिकलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाव, तुझे राज्य येव, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास तू दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडिले आहे तसेच तू आमच्या ऋणी आम्हास सो, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर तू आम्हास वाईटापासून सोडू. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत, आमेन. या रात्री ईश्वरा तू मजला सांभाळ, आयुष्यभर राखिता करावा प्रतिपाळ, आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर असो, आमेन. प्रेज द लॉर्ड. सलाम. पुढच्या संदेशापर्यंत आनंदात राहा, प्रीतीत राहा. प्रभूची इच्छा असेल तर आपण भेटू. सलाम.